आपल्या इथे अजूनही ॲलर्जीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फार सहज आहे आणि जोपर्यंत एखाद्या अवयवामध्ये जसं डोळे असतील, नाक असेल, शिंका म्हणा, घसा, ब्रॉन्कायटिस किंवा स्किन ॲलर्जी असेल किंवा फूड ॲलर्जी, तर पेशंट हे फक्त तेवढाच विचार करतात. पण ॲलर्जीमध्ये जे आहे ना, ते जरी एखाद्या अवयवातली ॲलर्जी जसं बालदमा, त्यातल्या 90% मुलांना ॲलर्जी असते. तर बालदम्यातली 80 ते 85% मुले बालदमाची लक्षणं काही वर्षामध्ये कमी होतात. परंतु नंतर पुढे चालून त्यातली बरीच मुलं ही मोठेपणच्या दम्यापासून, नाकाच्या हाडाच्या प्रॉब्लेमपासून, सायनुसायटिस, डोळ्यांची ॲलर्जी, तसं डोळ्यांच्या ॲलर्जीची बरीच मुलं असतात. तर त्यांची डोळ्यांची ॲलर्जी तात्पुरतं स्टिरॉइड्स वगैरे टाकून कमी करतात. पण त्या ओव्हर यूज स्टिरॉइड्समुळे कमी वयामध्ये मोतीबिंदू, खाजबिंदू, डोळे चोळल्यामुळे केराटोकोनस आणि जी कॉम्प्लिकेशन्स होतात आणि प्लस यातली 40 ते 50% मुलं पुढे दम्यामध्ये जाण्याचे चान्सेस असतात. कानाची 30% बहिरेपणा त्याच्यामुळे येऊ शकतो आणि स्किन ॲलर्जी वाढल्यामुळे परत क्वालिटी ऑफ लाईफ सफर होणे, फूड ॲलर्जीमुळे पोटाचे प्रॉब्लेम्स वाढत जाणे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर ॲलर्जी हा एक आजार आहे आणि कुठल्याही अवयवातून आणि जरी माइल्ड लक्षणं असतील तरी त्याला प्रॉपर डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रॉपर ॲलर्जी टेस्ट करून त्याच्या मुळाशी जाऊन जर उपचार केले तर कायमचाच फायदा होण्याचे चान्सेस असतात. आपल्या इथे अजूनही ॲलर्जीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फार सहज आहे आणि जोपर्यंत एखाद्या अवयवामध्ये जसं डोळे असतील, नाक असेल, शिंका म्हणा, घसा, ब्रॉन्कायटिस किंवा स्किन ॲलर्जी असेल किंवा फूड ॲलर्जी, तर पेशंट हे फक्त तेवढाच विचार करतात. पण ॲलर्जीमध्ये जे आहे ना, ते जरी एखाद्या अवयवातली ॲलर्जी जसं बालदमा, त्यातल्या 90% मुलांना ॲलर्जी असते. तर बालदम्यातली 80 ते 85% मुले बालदमाची लक्षणं काही वर्षामध्ये कमी होतात. परंतु नंतर पुढे चालून त्यातली बरीच मुलं ही मोठेपणच्या दम्यापासून, नाकाच्या हाडाच्या प्रॉब्लेमपासून, सायनुसायटिस, डोळ्यांची ॲलर्जी, तसं डोळ्यांच्या ॲलर्जीची बरीच मुलं असतात. तर त्यांची डोळ्यांची ॲलर्जी तात्पुरतं स्टिरॉइड्स वगैरे टाकून कमी करतात. पण त्या ओव्हर यूज स्टिरॉइड्समुळे कमी वयामध्ये मोतीबिंदू, खाजबिंदू, डोळे चोळल्यामुळे केराटोकोनस आणि जी कॉम्प्लिकेशन्स होतात आणि प्लस यातली 40 ते 50% मुलं पुढे दम्यामध्ये जाण्याचे चान्सेस असतात. कानाची 30% बहिरेपणा त्याच्यामुळे येऊ शकतो आणि स्किन ॲलर्जी वाढल्यामुळे परत क्वालिटी ऑफ लाईफ सफर होणे, फूड ॲलर्जीमुळे पोटाचे प्रॉब्लेम्स वाढत जाणे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर ॲलर्जी हा एक आजार आहे आणि कुठल्याही अवयवातून आणि जरी माइल्ड लक्षणं असतील तरी त्याला प्रॉपर डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रॉपर ॲलर्जी टेस्ट करून त्याच्या मुळाशी जाऊन जर उपचार केले तर कायमचाच फायदा होण्याचे चान्सेस असतात. आपल्या इथे अजूनही ॲलर्जीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फार सहज आहे आणि जोपर्यंत एखाद्या अवयवामध्ये जसं डोळे असतील,